दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवावृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् लोकाभिरामं रणरङ्गधीरम् राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये पवनतय संकटहरणो मंगलमूर्तिरूपो राम लखन सीता सहित मनोबसु सुरभूप जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीसति लोक उजागर रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत नामा नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम् ईशं आनंदी वल्लभम् जयाञ्जलिप्रिया स्मरण होय सकल विद्या अधिकरण तेजी वंदू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कारो आता अभिनव भाग विलासिनी हे चातुर्यार्थ कला कामिनी हे शारदा विश्वमोहिनी नमस्कार जी मिया मोडोनी माया कुंजरू मुक्त मोतियाचा उगरू जीवविता श्री गुरु निवृत्ती वंदो शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगम् लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिर्विद्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरणं सर्वलोकैकनाथं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दम् कृष्णं वन्दे जगद्गुरुम् कृष्णं वन्दे जगद्गुरुम् कृष्णं वन्दे जगद्गुरुम् जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभु जय जय माखन चोर बोल वृंदावन बिहारी लाल की श्रीमद्भागवत महापुराण की शुकाचार्य महाराज की जय जय श्री राधेश्याम द्वारिकाधीश भगवान की वैद्यनाथ भगवान की नमः पार्वती पतये हर
परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर भगवान बालकृष्णाची वाङ्मय प्रतिमूर्ती अर्थात श्रीमद भागवत महापुराण कथेचा आपला 6वा दिवस या ठिकाणी प्रारंभ होत आहे। श्रीमद भागवत कथेचा आजचा 6वा दिवस आपल्या सर्वांचे परमस्नेही वैकुंठवासी श्रीमान डॉक्टर रामेश्वरांना लटपटे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ पुण्यस्मरणानिमित्त या पावन पवित्र वास्तु शांतीमध्ये श्रीमद भागवत कथा तुम्ही आम्ही गेली 6 दिवस या ठिकाणी श्रवण करीत आहोत। आज कथेचा 6वा दिवस आहे। षष्टम दिवसाची ही कथा चिंतन करत असताना तुम्ही आम्ही काल जो कथेचा भाग पाहिला त्यामध्ये थोडस ओझरत सिंहावलोकन करतो। अध्यात्मामध्ये याला सिंहावलोकन म्हटलेलं आहे। सिंहावलोकन म्हणजे पाठीमाग काय विषय झाला हे नवीन आलेल्या श्रोत्यांना थोडीशी त्याची कल्पना राहावी, म्हणजे श्रवणामध्ये त्यांना कळेल की नेमका कथाभाग कसा चालू झालेला आहे। काल आपण अनेक विषय पाहिले, भगवंताच्या माखन चोरलीला पण पाहिल्या। भगवंताने गोकुळामध्ये माखन चोरलीला केल्या, कालिया मर्दन केलं आणि गोवर्धन लीला पण भगवंताने गोकुळामध्ये केली। आलं का लक्षामध्ये? गोड आणि सुंदर दृष्टांत तुम्ही आम्ही काल चंद्रा काकूच्या माध्यमातून या लीला पाहिलेल्या आहेत। गवळणीच्या माध्यमातून गोवर्धन लीला झाल्याच्या नंतर भगवंतांनी गोकुळवासी गवळणींना गोपींना परब्रह्म सुख दिलं, अर्थात रासलीला पण भगवंतांनी यमुनेच्या काठावर शरद ऋतूच्या कालखंडामध्ये कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी भगवंतांनी रासलीला ब्रह्ममंडळ रचलेलं आहे। आलं का लक्षामध्ये? त्या भगवंताच्या वेणूचा नाद ऐकून सबंध गवळणी भुलविले वेणू नादे वेणू वाजविला गोविंदे बरका। एवढ्या महाराज देहभान विसरल्या आणि गोकुळामध्ये एक गवळण भगवंताच्या भेटीसाठी आतुरतेने निघालेली आहे। घरातली सर्व कामधाम तिने आटोपली, तिचं लक्ष फक्त भगवंताच्या त्या वेणूकडे आहे। काही गडबडीमध्ये निघालेली ही गवळण जाता जाता आपली पोटची मूल बर का त्या हरणीला भरणीच्या ठिकाणी ठेवून खाराची जी भरणी होती, आंब्याचा खार घातलेली भरणी, तीच काखेमध्ये घेऊन निघाली। काही गडबडीमध्ये द्वारामध्ये बसलेली सासू होती। ती सासू म्हणली, बाई तुला किती मी आवरलं तरी तू आवरणार नाहीस, तुला जायचंय जा, परंतु कमीत कमी त्या पोरीला तरी शिक्यावर ठेवलेला आहे, तिला खाली सोड आणि ती भरणी इथं ठेव आणि नंतर तू जा। सासू ही कायमस्वरूपी द्वारामध्ये असते। मला वाटतं की तुम्ही उचलले का काय मला काही कल्पना नाही। सासा थकल्याच्या नंतर सगळ्या द्वारालाच असतात। विनोदाचा भाग सोडून द्या, सासू का द्वाराला असते? सासूचा अधिकारच तो आहे। कोणाला आत प्रवेश करायचा आणि कोणाला बाहेर जाऊ द्यायचं हे काम सासूच आहे। या घराचं राखण करणारी सासू आहे। आलं का लक्षामध्ये? कारण सासूचा तो स्वतंत्र अधिकार आहे, कारण घराची मालकीन सासू आहे। घराचे मालक सासरे आहेत। हे अलीकडल्या लोकांना कळणार नाही, परंतु जे जुने जाणकार आहेत त्यांना कल्पना आहे। सासरा आणि सासू म्हणून कधीही ध्यानात घ्या, सासू ही स्वतंत्र आहे घरामध्ये। सासू
स्वतंत्र आहे. मुलगी अर्धी स्वतंत्र अर्धी परतंत्र आणि सून परतंत्र. सुनेच्या हातात काही नाही. आलं का लक्षामध्ये? त्या जुन्या सुनायचं बोलावलो इथं उपस्थित असल्या सुना सोडून बर का. हे जुना काळ होता. आता जुन्या काळातल्या सासाही राहिल्या नाहीत आणि सुना पण राहिल्या नाही. माहेरही राहिलं नाही, सासरही राहिलं नाही. ते असं म्हणतात येडीला सासरही सारखं आणि माहेरही सारखं, असं सध्याची गत आहे. कारण हे कलियुग आहे सध्या मामा. अरे का लक्षामध्ये? सासर काय आणि माहेर काय. परंतु सासूला सांगितलं तुला जायचंय ना, अगं कमीत कमी पोरीला तरी खाली होत आणि राज रोजपणे संबंध गवळणी भगवंताच्या सानिध्यामध्ये ज्या माझ्या भगवंतानी यमुनेच्या काठावर रास मंडळ रचलं, त्या रासलीलेचे वर्णन दशम स्कंदामध्ये शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला सांगतात. राजन ऐक, ज्याला रास पंच अध्याय म्हटलेला आहे. अलका लक्षामध्ये त्यामध्ये 5 प्रकारचे अध्याय आहेत. रासलीला, वेणू गीत आहे, गोपी गीत आहे, ब्रह्मर गीत आहे, असे अनेक गीत आहेत. आणि हे जे गीत आहेत ना, हे श्रीमद भागवताचे पंचप्राण आहेत. आलं का लक्षामध्ये? भागवताचे पंचप्राण म्हणजे ही गोपी गीत, वेणू गीत, ब्रह्मर गीत, हे आदि गीत प्राण आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये पंचप्राण असतात. आलं का लक्षामध्ये? प्राण जर नसेल तर उपयोग नाही. तत्व श्रीमद भागवताचा आत्मा म्हणजे हे गीत आहे. असं अलौकिक असणारं रास मंडळ माझ्या भगवंतांनी त्या ठिकाणी प्रारंभ केलं आणि याच्या माध्यमातून भगवंतांनी अपार सुख गवळणींना दिलं. आज आपण कथेच्या 6व्या दिवशी याचं चिंतन करीत आहोत बर का. 6वा दिवस पण तसा महत्वाचा आहे. रास या शब्दाचा अर्थ आहे मुळात रस हा धातू आहे. आता तुम्ही म्हणाले धातू काय प्रकार आहे? व्याकरणामध्ये धातू, उपसर्ग, विसर्ग हे बऱ्याचशा गोष्टी येतात, अवयव येतात, क्रियापद, सर्वनाम, नाम, या सगळ्या गोष्टी विशेषणासहित सर्व गोष्टी येतात. तसं मुळामध्ये रस नावाचा धातू आहे आणि रस या शब्दाचा अर्थ आहे आनंद. म्हणून वेदांत शास्त्राने उपनिषदाने चिंतन केलंय. रसय वय साहा म्हटलेला आहे. आलं का लक्षामध्ये? रस अनंत प्रकारचे आहेत परंतु विशेषतः 6 प्रकारामध्ये त्या रसांचं वर्गीकरण केलेलं आहे. आता सध्या आमरसाचा कालखंड चालू आहे. आलं का लक्षामध्ये? हा स्वतंत्र रस आहे परंतु 6 प्रकारचे रस सांगितलेले आहेत. किती प्रकारचे? षड रस म्हटलेला आहे. आलं का लक्षामध्ये? आजचा 6वा दिवस आहे. षड रसाचं चिंतन केलेलं आहे. माझ्या ज्ञानोबारांना जर विचारलं तर ज्ञानोबारा म्हणतात ज्ञानोबारांनी 3 रस अजून वाढवले त्यामध्ये बरं का. 6 आणि 3 9 केले. म्हणून ज्ञानोबारा ज्ञानेश्वरीमध्ये बोलले नवरसे भरवे सागरू करे उचित रत्नाची आगरू भावाताशी गिरीवरू निपजवी माई. नवरसी भरवी सागरू. 9 रसाचं ज्ञानोबारांनी चिंतन केलं. आलं का लक्षामध्ये? या सर्व रसामध्ये ब्रह्मरस हा सर्वश्रेष्ठ आहे. शांत रस आहे, रौद्र रस आहे, अद्भुत रस आहे, कारुण्य रस आहे, बिभत्स रस आहे, असे 9 रस आहेत. ज्ञानोबराय म्हणतात शांताची घरा आला अद्भुत पाहुणेरा. शांत रस आहे आणि या शांत रसाच्या घरी अचानक आज पाहुणे यावे. जसे आपल्याकडे अचानक आज बरेचसे पाहुणे आलेले आहेत. अद्भुत हा पाहुणेरा आहे. आलं का लक्षामध्ये? वराडामध्ये
आता पुढे विषय घेणारच आहे. कोण तो नवरा कोण ती नवरी. बरं का, ज्ञानोबा चिंतन करतात. मी तव कवनाची मद सांगाती, मी कोणाची आहे. त्या वराडामध्ये वरमाईपेक्षाही जास्त महत्व त्या करवलीला असतं. आलं का लक्षामध्ये? वराडामध्ये वरमाईला महत्व असतं, परंतु वरमाईपेक्षा जास्त महत्व कुणाला असतं? करवलीला. कारण हळद तिच्याच नावची निघते. जी कोणी बर का, कोणाच्या नावची हळद निघत नाही. असो, मला आता मी पुढे तो विषय बोलणार आहे. तसं अद्भुत असणारा हा रस शांताच्या घरा आला म्हणतात ज्ञानोबा. आणि हे ब्रह्मरस साधू संत बोलले. ब्रह्मरस घेही काढा तिने पिडा वारेल. मानवी जीवनातील संबंध दुःख अर्थात पीडा कष्ट नष्ट करण्याचं सामर्थ्य, नष्ट करण्याची ताकद त्या ब्रह्मरसामध्ये आहे. अलग लक्षामध्ये मामा. तिने पिडा वारिलो. दुःखाचे अनेक प्रकार आहेत. अनेक दुःखे सांगू किती, सकळ संसाराची स्थिती न साहे पाषाण फुटती, भयकाप चित्ती भरलासी. जगद्गुरु तुकोबरा चिंतन करतात. या समग्र दुःखाचं वर्गीकरण 3 विभागामध्ये केलेलं आहे. एक आध्यात्मिक दुःख, दुसरं आधी भौतिक दुःख आणि तिसरं आधी दैविक. या 3 प्रकारच्या दुःखांचं चिंतन केलेलं. आध्यात्मिक, आधी भौतिक आणि आधी दैविक. या दुःखाने तुम्ही आम्ही तप्त आहोत. काय आहोत? तप्त आहोत. महाराज, हे भयान असे दुःख आहे. आणि भगवान शुक्राचार्य राजा परीक्षितीला सांगतात, राजन ऐक, या दुःखांना जर नष्ट करायचं असेल तर पर्याय एकच आहे, ती भगवंताची कथा. आणि भगवंताची कथा श्रवण केल्याच्या नंतर हे 3ही दुःख, जसं आरंभी आपण म्हटलं, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. संसाराच्या तापाने तप्त असलेले जीव, संसार तापे तापलो देवा, करिता या सेवा कुटुंबाची. माझे जगद्गुरु तुकोबा वर्णन करतात. संसार तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. मनवून तुझी आठविली पाय, म्हणून मी तुझे पुन्हा पुन्हा पाय आठवतो. बर का, मला जगद्गुरु तुकोबा सारखा महात्मा या भूतलावर झाला. तुमचं आमचं भाग्य आहे की साधू संतांनी तुम्हाला आम्हाला पदोपदी मार्गदर्शन केलं. तुकोबरायांचा प्रपंच बर का जर पाहिला तर तुकोबरा म्हणतात, हा प्रपंच ना जाळोनी संसार बैसलो अंगणी. मी माझा स्वतःचा प्रपंच नाम संसार तो संबंध जाळून टाकला. आलं का लक्षात? आणि स्वतःचा प्रपंच जाळून स्वतःच्याच अंगणामध्ये घोंगड टाकलं. काय टाकलं? घोंगड. या आणि त्या घोंगड्यावर मी मांडी घालून बसलेलो. या बरेचसे पाहुणे आपल्याकडे आलेले, थोडं थोडं पुढे या. आलं का लक्षात? जाळूनी संसार बैसलो अंगणी. हो, असा हा तुम्हाला आम्हाला दुःख देणारा संसार तो नष्ट केला, जाळला. किंबहुना तुकोबरा बोलतात, निळोबारांनी त्यांची आरती करताना वर्णन केलंय. प्रपंच रचना सर्व ही भोगोनी त्यागिली, अनुतापाची ज्वाळी देह बुद्धी हवेली. वैराग्याची निष्ठा अहंता ममता दौडोनी निज शांतीवरील. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दाताराव. संसारामध्ये अनेक ताप आहेत बर का. त्या तापामुळेच तुम्ही आम्ही भगवंत चिंतनासाठी, कथा चिंतनासाठी, कीर्तन चिंतनासाठी प्रावृत्त होतो.
आलं का लक्षामध्ये? शुकाचार्य म्हणतात, राजन, भगवंताची जी कथा आहे ना, आपलं गवळणी बोलतात गीतामध्ये, गोपी गीतामध्ये, तव कथामृतम तप्त जीवनम कवीर पीडितम कल्मषापहम, तव कथामृतम तप्त जीवनम कवीर पीडिता कल्मषापहम. हे भगवान, तुझी जी कथा आहे ना महाराज, ही कथा आमच्या जीवनातील आध्यात्मिक, आदि भौतिक आणि आदि दैविक तिन्ही ताप नाहीशे करून कल्मषापहम अर्थात अज्ञान, आलं का लक्षामध्ये, ज्याला पाप म्हटलेलं आहे, ते नष्ट करण्याचं सामर्थ्य तुझ्या कथेमध्ये आहे, तुझ्या चिंतनामध्ये आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय आदी करून सकल साधू संत म्हणतात की त्या भगवंताची कथा तुम्ही आम्ही श्रवण केली पाहिजे. आपल्या जीवनातील संबंध व्यथा जर नाहीशा करायच्या असतील, नष्ट करायच्या असतील, तर भगवंताची कथा तुम्ही आम्ही केली पाहिजे. करू याची कथा नामाचा गजर, करू याची कथा नामाचा गजर, करू याची कथा नामाचा गजर, नामाचा गजर, करू याची कथा 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 नामाचा गजर. आम्हा संसार काय करू, आम्हा संसार काय करू, मनोहरी दिलासो विभूती भूषण, मनोहरी दिलासो विभूती भूषण, मनोहरी दिलासो विभूती भूषण. आम्हा संसार काय करू, आम्हा संसार काय करू, विभूती भूषण, मनोहरी दिलासो विभूती भूषण, मनोहरी दिलासो विभूती भूषण. करू याची कथा नामाचा गजर, आम्हा संसार काय करी. हा संसार आमचं काय करणार आहे, याच्यामध्ये काय ताकद आहे, आमचं वाईट करण्याचं. अरे आम्ही त्याचा आश्रय केलेला आहे. कोणाचा? त्या भगवंताचा. तो भगवान सामान्य नाही, अरे का लक्षामध्ये, आम्ही त्याचा आश्रय केलेला आहे या भक्तांनी. म्हणून कधी कधी महाराज असं आपल्याला पाहण्यासाठी भेटतं की अनेक भक्तांच्या जीवनामध्ये कितीतरी दुःख आलेले दिसतात, परंतु ते भक्त त्या दुःखाला कधी घाबरले नाही. कितीतरी दुःख आहे. ज्ञानोबारायसारखा महात्मा आनंदाचे अवारो मांडो जगा, संबंध विश्वाला ज्यांनी आनंद दिला, त्या ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये कमी दुःख आहे? हा, अरे याच आळंदीमध्ये ज्ञानोबारायांना लोकांनी भिक्षा दिली नाही, कमी दुःख आहे? याच आळंदीमध्ये ज्ञानोबारायांना इंद्रायणीमध्ये लोकांनी स्नान करू दिलं नाही, कमी दुःख आहे? याच आळंदीमध्ये, याच महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबारायांना संन्यासाची मुलं म्हणून हिणवलं, कमी दुःख आहे? जाऊ द्या, खापर भेटू दिला नाही, शेवटी खापराचा तुकडा. हा,
ज्ञानोबरांचं दर्शन घेऊन आज कितीतरी खापर परीस झाले. माझं बोलणं कळतंय ना. आज कितीतरी दगड, त्या दगडांचं सोनं झालं. नुसती घोड्याच्या पायाची माती कपाळाला लावली तर तुमचं आमचं सद्गती प्राप्त होते, मोक्ष प्राप्त होतो. आणि त्या ज्ञानोबांना खापराचा तुकडा लोकांनी दिला नाही. एक ध्यानात, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्मे सर्वेश्वर पूजनाचे परिणाम. तुम्ही आळंदी पंचक्रोशी मध्ये जा, तुम्हाला प्रत्येक समाजाचं घर दिसल. प्रत्येक समाजाचं, नाभिक असल, कासारा असल, कोणताही समाज असल, परंतु कुंभाराचं घर तुम्हाला कुठंच दिसणार नाही. संपूर्ण तुम्ही पंचक्रोशी, नुसती आळंदी नाही, आम्ही आळंदी पंचक्रोशी मध्ये जवळजवळ विठ्ठलवाडीपर्यंत आम्ही भिक्षा मागितली, मधुकरी मागितली. आलं का लक्षामध्ये? तिकडं चाकण पर्यंत, वडगाव पर्यंत, इकडे भोसरीचा बराचसा भाग आम्ही भिक्षा मागितली. एवढ्या परिसरामध्ये तुम्हाला कुंभाराचं घर कुठं दिसणार नाही. तुम्ही निष्पाप आणि साधू यांचा द्वेष केला, खापर पण दिला नाही. आजही 700 वर्षाच्या नंतर त्या परिसरामध्ये कुंभाराचं वास्तव्य नाही. का नाही? वंशच वाढत नाही. तुम्ही म्हणाल कुंभार येऊन राहिले नाहीत का? अनेक कुंभार तिथं आली राहिली, परंतु वंशाची वृद्धी झाली नाही. हे दुःख नाही का? कितीतरी दुःख आहे साधूंच्या जीवनामध्ये. तुकोबारांचे जीवन पहा. पोटचं मूल अन्न अन्न करून गेलं. जे तुकोबारा सावकार आहेत, इनामदार आहेत, 40 गावची वतनदारी जगद्गुरु तुकोबारांना, परंतु पोटच्या बाळाला अन्न भेटू नये. स्वतःची धर्मपत्नी अन्न अन्न करून गेली. तुकोबाराय बोलले, बाईल मेली मुक्त झाली, देवी माया सोडविली, विठो तुझी माझी राजू, नाही दुसऱ्याची काजू. प्रपंचामध्ये अनेक दुःख आहेत, परंतु त्या अनेक दुःखांना तोंड देत देत त्यांनी प्रपंचही केला आणि परमार्थही केला. आलं का लक्षामध्ये? एक धर्मपत्नी मेली म्हणून जगद्गुरु तुकोबारांनी पुढे दुसरा विवाह केला. मला एक जण म्हटला, महाराज मंडळींनी 2-2 लग्न केली. अरे म्हटलं, पागल झाला का काय? तो एक अपवाद आहे. परंतु न डगमगता त्यांनी परमार्थ केला, भगवंताचं चिंतन केलं, भगवंताचा आश्रय कधी सोडला नाही. आपण भागवत कथा श्रवण करीत आलो. पांडवांच्या जीवनामध्ये कमी दुःख होती का? कितीतरी संकट आले, कितीतरी दुःखाचे डोंगर कोसळले, परंतु पांडवांनी भगवान श्रीकृष्णाला कधी सोडलं नाही. का ताई बरोबर आहे? द्रौपदीला भर सभेमध्ये आणलं निर्वस्त्र करण्यासाठी. दुर्योधनाने, दुःशासनाने लाक्षाग्रह बनवलं पांडवांना ठार करण्यासाठी. 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास. अज्ञातवासामध्ये अर्जुनासारखा योद्धा धुरंधर, हो, स्त्रीचं रूप घेऊन त्याला राहावं लागलं, नोकरी करावं लागली. किती दुःख आहे, परंतु भगवंताचा आश्रय कधी त्यांनी कमी केला नाही. साधू संतांनी वर्णन केलं. तुम्ही आम्ही कधी कधी तुलना करतो, आम्ही नेमकं असं काय केलं ते का आमच्या जीवनामध्ये एवढे दुःख आले. एक ध्यानात घ्या. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांनी आपले गुरु वशिष्ठांना विचारलं, हे गुरुवर्य, हा घटनाक्रम नेमका कसा आहे? या गोष्टी का होतात? काय कारण काय? त्यावेळेस वशिष्ठ बोलू लागले, रामा, हे ज्याचं त्याचं कर्म आहे.
आलं का? जैसे ज्याचे कर्म तैसे फल देतो रे ईश्वर. हे प्रत्येकाचं आयुष्य, प्रत्येकाचं कर्म, प्रत्येकाचं जीवन हे स्वतंत्र आहे. तुम्ही आम्ही फक्त निमित्त आहात. कर्मानुभव गच्छति जीव एका हा वशिष्ठ बोलतात. म्हणून प्रत्येक कोणी असू दे, इथं रामकृष्णाधिकांना दुःख सुटलं नाही तर तुम्ही आम्ही किस झाड की पत्ती आहे. तुमच्या आमच्या वाट्याला दुःख येतात, प्रभूच्या वाट्याला नाही का? तुम्ही आम्ही रामाचं जीवनचरित्र पाहिले. 14 वर्ष वनवास. मला वाटतं तेवढा तर वनवास तुमच्या आमच्या जीवनामध्ये नाही. आलं का लक्षामध्ये? 14 वर्ष वनवास हे कमी दुःख आहे. स्वतःच्या धर्मपत्नीचा हरण हे कमी दुःख आहे. बरं जाऊ द्या, पुढं अयोध्येमध्ये आले प्रभू रामचंद्र. एक नाही बोलला. अरे म्हटला ती रावण त्या सीतेला घेऊन गेला होता. त्याच्या बोलण्यामुळे पुन्हा सीतेला प्रभू रामचंद्रांनी त्याग केला. वाल्मिकांच्या आश्रमामध्ये लव आणि अंकुशाचा जन्म झाला. हे कमी दुःख आहे. भक्तांच्या जीवनामध्ये अनंत दुःख आहे, अनंत. विषय निघाला म्हणून बोलतो. पाहते पांडव अखंड वनवासी. पाहते पांडव अखंड वनवासी. पाहते पांडव अखंड वनवासी. पाहते पांडव अखंड वनवासी. परिजा देवासी, परिजा देवासी. आठवीते आठवीते पाहते पांडव अखंड वनवासी. पाहते पांडव परिजा देवासी. परिजा देवासी. आठवीते आठवीते पाहते पांडव अखंड वनवासी. पाहते पांडव अखंड वनवासी. पाहते पांडव अखंड वनवासी. पाहते पांडव अखंड वनवासी. परिजा दिवासी. आठवीती बरका. भगवंताचं चिंतन, त्याची कथा सतत चालू आहे. सदा नाम घोष करू हरी कथा. तिने सदा चित्ता समाधान. सर्व सुख जाडू सर्व अलंकार. आनंदे निर्भय डुल्लत सो. माझ्या भगवंताने त्या गवळणींना बर का रासलीलेच्या माध्यमातून ब्रह्मदेवाचा संपूर्ण दिवस अर्थात त्याची एक रात्र करून म्हणजे आपला 1 वर्ष. बर ब्रह्मदेवाची एक रात्र म्हणजे आपलं 1 वर्ष. असं 6 महिन्याची एक दिवस करून भगवंताने अपार सुख त्या गवळणींना दिलं. महर्षी नारद म्हटले ही रासलीला जर अशीच चालू राहिली तर कंसाचा वध केव्हा व्हायचा.
भगवंत रममाण झाले गोकुळामध्ये आणि दुष्ट दुराचारी कंस कधी ठार करायचा म्हणून नारदजी प्रकट झाले. बरं का, एकदा भजन करा. नारायण